आज वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी, दुबार मतदार तसंच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यात देणार आहेत। ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी दिल्लीत हे प्रेझेंटेशन मांडलेलं होतं, अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे हे त्यांच्या टीमनं मागील काही दिवसांपासून यासंबंधी महाराष्ट्रात जे काही पुरावे गोळा केले आहेत त्याचं प्रेझेंटेशन समोर मांडणार आहेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मतदार यादी संदर्भात काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही त्या करणार आहेत। या मेळाव्यात विभाग प्रमुख, शाखा प्रमुख ते उपशाखा प्रमुख पर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। वरळीच्या NSCI डोममध्ये संध्याकाळी 5 वाजता हा मेळावा पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेचा खोटारडेपणा असल्याची खोचक टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। तसंच यावेळी बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर देखील निशाणा साधला। खोटारडेपणा आहे, या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे। मतदार यादी ह्या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही। त्यावेळी ईव्हीएमवर शंका काढली गेली। मी अनेक वेळा सांगितलं, जर ईव्हीएमवर शंका असेल तर लोकसभेला निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा, युबीटीच्या राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, आता युबीटीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा। जर ईव्हीएमवर विश्वासच नाही तर ते खोटे निवडून आलेले आहेत, पण जसे आम्ही खोटे निवडून आलो असं त्यांचं म्हणणं आहे, तसं ते देखील खोटे निवडून आलेले आहेत। आणि जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा ना, तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान लोकांना कळणार आहे। फक्त फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी मोर्चे काढायचा, निर्धार मेळावा करायचा, निर्धार मेळावा काढून काही होणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी निर्धार केलेला आहे की महायुतीचाच भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे।